हॅलो एव्हरीवन. आज आपण पुढचा टॉपिक सुरू करत आहोत. यापूर्वी आपण ब्लडचं कंपोजिशन पाहत होतो. ब्लडच्या कंपोजिशनमध्ये आपण प्लाझ्मा कम्प्लिटली बघितला आहे. या व्यतिरिक्त प्लाझ्मानंतर आपण फॉर्म एलिमेंट्स जे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता फॉर्म एलिमेंट्समध्ये आपण RBCs आणि WBCs हे 2 पॉईंट पूर्ण बघितले. RBC आणि WBC हे 2 ब्लडमधले महत्त्वाचे कंपोनंट. त्याच पद्धतीने आणखी एक कंपोनंट महत्त्वाचा आहे, दॅट इज थ्रोम्बोसाइट्स, प्लेटलेट्स. आपल्याला तो पॉईंट पाहायचा आहे, पण लास्ट लेक्चरमध्ये एक पॉईंट राहून गेला होता. ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ RBCs वी कॉल्ड इन एरिथ्रोपॉयसिस, हे आपण त्याला नाव दिलं होतं. तर ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ RBCs दिस सिंपल प्रोसेस इज देअर. फर्स्ट kidney secrete an enzyme that is erythropoietin. That enzyme or hormone will be act on the red bone marrow, and red bone marrow form the RBCs. Beside this, some other components are required. हे component या ठिकाणी समोर लिहिलेले आहेत. Requirement for the formation of RBCs. RBC फॉर्मेशन साठी त्या हार्मोन व्यतिरिक्त ड्युरिंग फॉर्मेशन व्हिटॅमिन B12 ची गरज आहे. व्हिटॅमिन B12 नंतर फॉलिक ॲसिडही लागतो आणि शेवटी ही प्रोटीन्स. नॅचरली ॲक्च्युली इनसाइड आवर बॉडी दीज कंपोनंट आर युज्ड फॉर द पर्पज ऑफ फॉर्मेशन ऑफ RBCs. किंवा जेव्हा कधी ॲनिमिक कंडिशन एखाद्या पेशंटला फॉर्म झालेली असेल ना, म्हणजे बॉडीमध्ये ब्लड कमी झालेलं असेल, आपण ज्यामध्ये रक्त कमी झाले, तर अशा केसेसमध्ये डॉक्टर्स आपल्याला फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 घेण्यासाठी बोलतात किंवा प्रिस्क्राईब करतात. इवन त्याच्या काही टॅबलेट्ससुद्धा अवेलेबल आहेत, ते दिले जातात. तर हेच ते फॉलिक ॲसिड. तर हे काही कॉम्पोनंट त्या ठिकाणी रिक्वायर्ड होते, जे लास्ट लेक्चरमध्ये राहिलं होतं. एका याच्यामध्ये डाऊटही एका विद्यार्थ्याने सांगितलं, हिमॅटोक्रिट. ॲक्च्युली हिमॅटोक्रिट एक स्पेसिफिक टेक्निक आहे. हिमॅटोक्रिट असं काही स्पेशल इन्स्ट्रुमेंट वगैरे नाही की ज्याच्याद्वारे RBCs काउंट केले जाते. सिम्पली काय केलं जातं, ब्लड घेतलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये आणि सेंट्रिफ्युगेशन नंतर त्या ब्लडचे लेयर होतात. खाली जे काही असतं तो असतो प्लाझ्मा, काही प्रमाणामध्ये WBCs, आणि वरती जे असतं ते RBCs. म्हणून वरती जो लेअर फॉर्म होतो ना, तो कम्प्लिटली RBCचं लेअर फॉर्म होतो. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड आपण रेशो बघितला. टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड मधून टोटल RBCs मेजरमेंट करणे किंवा फाइंड आउट करणे, त्या प्रोसेसला आपण हेमॅटोक्रिट असं म्हणतो. आणि मेल आणि फिमेल यामध्ये हे याचा जो रेशो आहे तो वेगवेगळा असतो. आणि म्हणूनच पहा आपण RBCs बघितलं, RBCचं प्रमाण बघितलं, दोघांमध्ये वेगवेगळं होतं. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती आणि गुगल क्लासरूमवरती मेसेजही टाकलेला आहे यावरती एक्सेस इन्फॉर्मेशनसाठी. पण यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन विचारली जात नाही. सो दिस अबाउट दी पॉइंट विच रिमेनिंग इन लास्ट लेक्चर. आपण मागच्या लेक्चरला WBC हा पॉईंट पाहत होतो. व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्समध्ये आपण त्याचे टाईप्स पाहिले नाही. त्याचे 2 टाईप्स आहेत. आपण 2 टाईप्स पाहिले. त्यामध्ये एक ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरं होतं ग्रॅन्युलोसाइट्स.
ठीक आहे. ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 टाईप आपण पाहिले, दॅट इज न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स आणि ॲसिडोफिल्स. तर आपण इओसिनोफिल नाव दिलं होतं आणि अग्रॅन्युलोसाइट पाहण्याचं बाकी होतं. आपण अग्रॅन्युलोसाइट कंटिन्यू करणार आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला बोललोय की व्हॉट इज अग्रॅन्युलोसाइट. सेल्स विदाउट ग्रॅन्युल्स. Sorry, agranulocytes. These are the WBCs without granules. त्याला आपण अग्रॅन्युलोसाइट म्हणतो. तसे अग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत हे महत्त्वाचे आहेत, कारण बॉडीसाठी जी डिफेन्स सिस्टीम आहे, ॲक्च्युअल इम्युनिटी जी तुमच्या बॉडीची आहे ती फॉर्म केली जाते विथ अग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे, ते कसं आपण पुढे पाहूया त्यामध्ये. सो अग्रॅन्युलोसाइट आर ऑफ 2 टाइप्स. आपण आधीच बघितले अग्रॅन्युलोसाइट आर फॉर्म्ड फ्रॉम द स्टेम सेल्स आणि लिम्फॉइड स्टेम सेल पासून तयार झाले. फॉर्म्ड फ्रॉम लिम्फॉइड स्टेम सेल्स. ठीक आहे, आता लिम्फॉइड स्टेम सेल पासून तयार झाल्या कारणानं दे कॅन डिवाइड कंटिन्युअसली. आपण हा पॉईंट बघितलेला आहे. तर अग्रॅन्युलोसाइट आर ऑफ 2 टाइप्स. अग्रॅन्युलोसाइटचे 2 टाइप्स आहेत. देयर आर 2 टाइप्स, ज्यामध्ये एक आहे दॅट इज अँड लिम्फोसाइट्स आणि दुसरं आहे मोनोसाइट्स. लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स यापैकी पहिलं लिम्फोसाइट. First, that is lymphocytes. लिम्फोसाइट्स. आता हे जे लिम्फोसाइट्स आहेत असे महत्त्वाचे सेल्स आहेत लिम्फोसाइट्स. बॉडीची कंप्लीट इम्युन सिस्टम त्यापासून तयार होते म्हणून मी सेपरेट लिम्फोसाइट तुम्हाला इथे दाखवतो. लिम्फोसाइट्स. तसं आपण स्ट्रक्चरली जर लिम्फोसाइटचा विचार केला, दीज आर स्मॉलेस्ट ऑफ WBC. सगळ्या WBC मध्ये सर्वात छोटं कोणतं सेल असेल तर दॅट इज अँड लिम्फोसाइट्स. सर्वात छोटे असे समजा दिस इज अ लिम्फोसाइट which having the spherical nucleus, large spherical nucleus. This is nucleus which is spherical. Smallest आहे WBC मध्ये, परंतु न्यूक्लियस हा मोठा आहे, लार्ज अँड स्फेरिकल या पद्धतीचं सिंगल न्यूक्लियस आहे. लोब या न्यूक्लियस मध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही. ठीक आहे, प्रमाण अदर WBCच्या कम्पेअरमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या WBCचं प्रमाण बघितले, क्वांटिटी बघितलेली आहे. तर ह्या लिम्फोसाइटचं प्रमाण जो आहे बाकीच्या WBCच्या कम्पेअरमध्ये त्याचं प्रमाण आहे की न्यूट्रोफिल नंतर सर्वात जास्त 25 to 30%. टोटल आपण न्यूट्रोफिल 70% बघितले, तर लिम्फोसाइट्स त्यानंतर त्याचा नंबर लागतो 25 to 30%. हे जास्त प्रमाण याच्यामुळे आहे बिकॉज इट इन्व्हॉल्व इन इम्युनिटी. तुमच्या बॉडीची डिफेन्स सिस्टीम फॉर्म करण्यामध्ये तो इन्व्हॉल्व आहे.
ठीक आहे. मग इम्युनिटीमध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व आहे तर लिम्फोसाइट फंक्शनली आपण त्यांना पाहूया. फंक्शन्स ऑफ लिम्फोसाइट इन्व्हॉल्व इन इम्युनिटी हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. मग कशा पद्धतीने देर आर टू टाइप ऑफ लिम्फोसाइट. टू टाइप्स. वन इज बी अँड सेकंड वन इज टी लिम्फोसाइट. एक आहे बी लिम्फोसाइट आणि दुसरं आहे टी लिम्फोसाइट. ठीक आहे. आता हे तुम्हाला सेपरेट ह्युमन डिसीजेसमध्ये पाहायचं आहे. मी तुम्हाला इन शॉर्ट सांगेन. बी लिम्फोसाइट फॉर्मड इन बोन मॅरो म्हणून बोन मॅरोचा बी म्हणून बी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट दे आर फॉर्मड इन bone marrow. Sorry, actually because of not formation, B is there. Because of maturation, matured in also bone marrow. B lymphocyte जे आहेत ते bone marrow मध्ये matured होतात. परंतु T lymphocyte जे आहेत they will be matured in thymus. Thymus एंडोक्राइन ग्लॅन्ड आपल्या बॉडीमध्ये चेस्ट रिजनमध्ये बरोबर मध्यभागी प्रेझेंट असलेला हा थायमस. ठीक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एंडोक्राइन ग्लॅन्ड आहे. म्हणजे समजा इथं थायरॉइड ग्लॅन्ड असेल तर त्यानंतर नंबर लागतो ह्या चेस्ट रिजनमध्ये लोब्ड बायलोब अशी ग्लॅन्ड आहे. दॅट इज अँड थायमस ग्लॅन्ड जिथे प्रेझेंट असते. आणि थायमस ग्लॅन्डचं हे महत्त्वाचं फंक्शन आहे दॅट इज मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट. हे लिम्फोसाइट बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात. थायमसमध्ये जाऊन मॅच्युअर होतात. ठीक आहे. प्रत्येकाची स्पेसिफिक फंक्शनिंग आहे. हे बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट स्पेसिफिक फंक्शन करतो. मग तुम्ही हे स्पेसिफिक फंक्शन कसं करतो. मग बी lymphocyte consists antibody mediated immunity. Antibody mediated immunity. Antibody mediated immunity तुम्ही बराच वेळा ऐकलेलं असेल. अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आले की आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते. हे अँटीबॉडी अँटीजन बरोबर रिॲक्ट होतात. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि अँटीजनला डिस्ट्रॉय केलं जातं किंवा इनॅक्टिव्ह बनवलं जातं. मग ही जी प्रोसेस मी तुम्हाला इन शॉर्ट सांगितली तर ही अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये होतं काय तुमचं अँटीबॉडी प्लस अँटीजन. ठीक आहे. ह्या दोघांची इथे रिॲक्शन होते आणि ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर अँटीजनला इनॅक्टिव्ह केलं जातो. या अँटीजनला काय केलं जातं इनॅक्टिव्ह बनवण्याचं काम ही अँटीबॉडी करतो. दॅट इज अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. आणि अँटीबॉडीज हे बी लिम्फोसाइट तयार करतात. कारण बी लिम्फोसाइट सुद्धा दोन आहे. बी दोन आहे. एक आहे प्लाझ्मा बी आणि दुसरं आहे सेकंड वन दॅट इज मेमरी बी. प्लाझ्मा बी अँड मेमरी बी. प्लाझ्मा बी फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी आणि मेमरी बी जी काही प्रोसेस असेल एखाद्या अँटीजनला बाहेरून येणारं एखादं असं सबस्टन्स जो बॉडीमध्ये अटॅक करतो आणि अटॅक करून बॉडीमध्ये डिसीजेस फॉर्म करतो, इन्फेक्शन फॉर्म करतो. तर अशा सबस्टन्सेसला ज्या प्रोसेसद्वारे इनॅक्टिव्ह बनवलं गेले किंवा आपल्या बॉडीमध्ये संपवलं गेलेलं आहे तर ती प्रोसेस स्टोअर करून ठेवण्याचं काम मेमरी बी करतं. ठीक आहे. हे झालं बी लिम्फोसाइटचं काम. तर बी लिम्फोसाइट काय काम करतं टी लिम्फोसाइटचं काम काय आहे तर टी लिम्फोसाइट जे असेल तर तो दॅट इज एक अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी आणि दुसरं सेल मेडिएटेड इम्युनिटी.
टी लिम्फोसाइटचं काम सेल मेडिएटेड इम्युनिटी म्हणजे काय तर टीचे प्रकार आहेत. टी कन्सिस्ट सायटोटॉक्सिक टी, वी ऑल्सो कॉल देम किलर टी. त्यानंतर दुसरं आहे हेल्पर टी. त्यानंतर तिसरं आहे सप्रेसर टी आणि तिसरं आहे दॅट इज मेमरी टी. प्रत्येकाचं काम सायटोटॉक्सिक टी इट किल्स दी फॉरेन सेल्स. सायटोटॉक्सिक सबस्टन्स फॉर्म केला जातो, त्यावर ते टाकला जातो, सेल मारला जातो. किल्स फॉरेन सेल्स. हेल्पर टी काय करतो? हेल्पर टी सपोर्ट करण्याचं काम करतो. सपोर्ट बाहेरून एखादा अँटीजन येतो, इन्फेक्शियस एजंट येतो, बॉडीमध्ये अटॅक करतोय, तर त्याला आयडेंटिफाय करणे आणि त्याची इन्फॉर्मेशन बी लिम्फोसाइटकडे म्हणजे प्लाझ्मा बीकडे पाठवणे आणि किलर बीकडे पाठवणे हे काम कोण करतो? हा हेल्पर टी करतो. ठीक आहे. जर किलर टी जर हेल्पर. सप्रेसर टी काय करतो? सप्रेसर टी जो आहे हे तुमच्या ऑटो इम्युनशी रिलेटेड आहे. काय होतं? सायटोटॉक्सिक टी जो आहे सेल कोणतेही असू द्या अटॅक करणार. ठीक आहे. मग जेव्हा स्वतःच्या बॉडीचे सेल असते, ओन सेल आपण ज्याला म्हणतो, जेव्हा त्याच्यासमोर येतं तर अशा वेळेस सप्रेसर टी याला सप्रेस करण्याचं काम करतं. इट सप्रेसेस दी किलर टी. म्हणजे किलर टी जर त्यांना सप्रेस केलं समजा किलर टी सप्रेसर किलर टी जो आहे तो सप्रेसर टी काय करेल? त्याला सप्रेस करण्याचं काम करेल. ठीक आहे. आणि मेमरी म्हणजे काय म्हणतो? तुमचे ओन सेल जे आहे ते डिस्ट्रॉय व्हायला नको. आणि मेमरी सेम वर्क ॲज ए प्लाझ्मा मेमरी बी त्यासारखं हे काम करेल. सो दिस इज अबाउट द टी लिम्फोसाइट. यावरून तुम्हाला क्लिअर झालं की दोन्ही प्रकारची जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? लिम्फोसाइटच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणून तुमचा डिफेन्स मेकॅनिझम जो असेल तो कम्प्लीट डिफेन्स मेकॅनिझम हा लिम्फोसाइटवरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी WBC जे आहे यापैकी आपण सेकंड लास्ट पॉईंट लिहित आहोत लिम्फोसाइट आणि शेवटचा सेल आहे लास्ट सेल ऑफ द ऑर्गॅनोसाइट दॅट इज मोनोसाइट्स. लिम्फोसाइटच्या विरुद्ध मोनोसाइट लार्जेस्ट ऑफ WBC. सगळ्या WBCs मध्ये सर्वात मोठा सेल जर कोणता असेल तर हा मोनोसाइट. तसं आपण ऑलरेडी बघितलं की WBC जे आहेत ते अमिबॉइड आहेत. मग अमिबॉइड सेल आणि याच्यामध्ये न्यूक्लियस थोडासा डिफरंट आहे. न्यूक्लियस हा किडनी और बीन शेप आहे. इज न्यूक्लियस. दिस इज किडनी शेप. किडनी और बीन शेप न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ग्रॅन्युल्स नसतात म्हणून काही ग्रॅन्युल्स इथे दाखवलेले नाही. ठीक आहे. तर हे जे मोनोसाइट्स आहेत ते सगळ्या प्रकारच्या WBCमध्ये मोठं असं सेल आहे. आता हे जे मोनोसाइट आहेत हे सगळ्या सेलच्या कंपॅरिझनमध्ये त्याचं प्रमाण 5% ऑफ ऑल WBC. सगळ्या WBC मध्ये 3 ते 5% हे मोनोसाइट आहेत. ठीक आहे. आता मोनोसाइट असण्याचं कारण आहे, मोनोसाइटचं महत्त्वाचं फंक्शन आहे. फंक्शन्स एक तर पूर्ण बॉडीमध्ये स्पेसिफिक ऑर्गन जे असेल इन ए कंप्लीट बॉडी इन ए कंप्लीट बॉडी पूर्ण बॉडीमध्ये जे स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत प्रत्येक ऑर्गन्समध्ये एक प्रकारे त्या ऑर्गनला प्रोटेक्ट करण्यासाठी इन्फेक्शियस एजंटपासून बॅक्टेरिया किंवा फॉरेन एजंटपासून प्रोटेक्ट करण्यासाठी हे काम करतं. म्हणून इट सर्व ॲज अ मॅक्रोफेजेस.
Why macrophages? Because phagocytic in nature. It engulfs the foreign agent and destroys it. हे त्याचं काम आहे. That is called as a macrophages. For example, macrophages एक्झाम्पल घ्यायचं असेल तुम्हाला काय सांगितलं की व्हेरियस ऑर्गन्समध्ये. मग फॉर एक्झाम्पल मॅक्रोफेजेस व्हेरियस ठिकाणी लिव्हरमध्ये जो मॅक्रोफेजेस आहे इट इज कॉल्ड ॲज कुफर सेल्स. तुम्ही स्टडी केलेला आहात ह्युमन डायजेशनमध्ये. कुफर सेल्स हे सेल्स जे आहेत ते मॅक्रोफेजेस म्हणून काम करतात डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड किंवा त्या स्पेसिफिक बॉडीशी सॉरी त्या स्पेसिफिक ऑर्गनशी रिलेटेड. ठीक आहे. या व्यतिरिक्त एक एक डेड टिश्यू आहे ना बॉडीमध्ये, हे डेड टिश्यू बॉडीमध्ये हार्मफुल आहेत. तर अशा डेड टिश्यूला एंगल्फ करून डिस्ट्रॉय करण्यासाठी त्याची गरज पडते. फॅगोसायटिक मग कोणाकोणासाठी बॅक्टेरिया as well as dead tissues. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द मोनोसाइट. आणि याबरोबरच WBC हा पॉईंट पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आता सेल म्हणजे ब्लड सेल किंवा ब्लड कार्पस्कलमध्ये सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट दॅट इज थ्रोम्बोसाइट्स. थ्रोम्बोसाइट्स छोटे असे सेल्स आहेत, त्यांना आपण प्लेटलेट सुद्धा म्हणतो. also called platelets. यांची साईज खूप छोटी आहे. These are small, hardly 3 मायक्रॉन इतकी याची साईज असते. त्याचा शेपचा जर आपण विचार केला थ्रोम्बोसाइटचा तर शेप याचं डिस्क शेप आहे आणि कधी कधी बाय कॉन्व्हेक्स असं भेटेल. छोटे छोटे सेल्स असतात, that is platelets enucleated. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही, इन्यूक्लिएटेड. परंतु काही अदर फायब्रिक प्लेटलेट्स असतात की ज्याच्या आतमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. मग आपल्याला काही घेणं नाही आहे, आपल्याला जे थ्रोम्बोसाइट्स ह्युमन बीइंगमध्ये प्रेझेंट असतात आपण फक्त त्याच थ्रोम्बोसाइट्सचा विचार करतोय. तर हे कसे आहे इन्यूक्लिएटेड. यांचं प्रमाण म्हणजे RBCs नंतर जर जास्त प्रमाणामध्ये काही प्रेझेंट असेल तर हे थ्रोम्बोसाइट्स आहेत. म्हणजे हे थ्रोम्बोसाइट जे आहेत हे 3 to 4 lakh per mm³ इतक्या प्रमाणामध्ये हे थ्रोम्बोसाइट्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता थ्रोम्बोसाइटचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं, ते तयार कसे होतात, तर फॉर्मेशन ते कसे तयार होतात. तर थ्रोम्बोसाइट ॲक्च्युली फ्रॅगमेंट आहेत. बोन मॅरोपासून तयार झालेले काही लार्ज सेल्स, वी कॉल देम मेगा कॅरिओसाइट्स. ठीक आहे. फॉर्मेशन फ्रॉम मेगा कॅरिओसाइट्स हे लार्ज सेल्स आहेत. ह्या मेगा कॅरिओसाइट्सचं फ्रॅगमेंटेशन होतं आणि फ्रॅगमेंटेशन नंतर आफ्टर दॅट platelets are formed. मेगा कॅरिओसाइटचं फ्रॅगमेंटेशन तर प्रत्येक फ्रॅगमेंट हा प्लेटलेट म्हणून काम करतो. दॅट इज अ प्लेटलेट. ठीक आहे. पण प्लेटलेटचं प्रमाण जर बॉडीमध्ये वाढलं म्हणजे सिम्पली आपण म्हणतो की increase in the platelets. Increase in number. The platelets are number वाढलं तर leads to the thrombocytosis. नंबर जर वाढला
तर आपण त्याला म्हणतो थ्रोम्बोसायटोसिस. आणि जर डिक्रीज झालं, डिक्रीज इन नंबर, तर थ्रोम्बोसायटोपेनिया, त्याला थ्रोम्बोपेनिया सुद्धा म्हटलं जातं, थ्रोम्बोसायटोपेनिया. तर ही कंडिशन आहे यामध्ये डिक्रीज. बट डिक्रीज इन क्रिटिकल कंडिशन, क्रिटिकल कंडिशन म्हणजे 40,000 पर एम क्यूबच्या खाली जर झालं, इतकं कमी जर झालं, तर लीड्स टू द डिसीज, that is purpura disease, called as purpura disease. आता हे जे purpura disease आहे ना, त्यामध्ये होतं काय, there is an red spot or rashes on skin. महत्वाचं आहे बा, नीटच्या दृष्टीने त्यामध्ये क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. तर पर्पुरा डिसीज या प्रकारचं डिसीज होण्याचे चान्सेस आहे जर क्रिटिकल लेवलला डिक्रीज झालं तर. ठीक आहे. थ्रोम्बोसाइट्स हे खूप महत्त्वाचे, म्हणजे आपण त्याला म्हणूया प्लेटलेट्सचे आहे, त्यांचं बॉडीमध्ये खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. आणि महत्त्वाचं फंक्शन म्हणजे they have an important function. इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे काय, तर ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम. त्यांचं काम म्हणजे ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम मध्ये तुम्ही थ्रोम्बिन प्रोटीन प्लाझ्मामध्ये स्टडी केलात. थ्रोम्बिन, थ्रोम्बोसाइट थोडंसं रिलेटेड वाटतं किंवा सिमिलर वाटतं आपल्याला. ठीक आहे ना. तर ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम मध्ये एक महत्त्वाचा एन्झाईम आहे प्रोथ्रोम्बिन, इनॅक्टिव्ह प्रोटीन आहे, त्याचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये करण्याचं काम, दॅट इज वी कॉल थ्रोम्बोकायनेज एन्झाईम. त्या एन्झाईमला आपण काय म्हणतो, थ्रोम्बोकायनेज एन्झाईम. हे थ्रोम्बोकायनेज एन्झाईम फॉर्म केलं जातं बाय टू कंपोनेंट, टू प्रोटीन्स, एक्झोथ्रोम्बोप्लास्टिन, एंडोथ्रोम्बोप्लास्टिन. मी क्लॉटिंगचे तुम्हाला सेपरेटली सांगेल. ठीक आहे. तर थ्रोम्बोकायनेज एन्झाईम हा जो आहे हा ब्लड क्लॉटिंगच्या वेळेस थ्रोम्बोसाइट्स प्रोड्यूस करतात. इंजुरी झाल्यानंतर जे आपण म्हणूया त्याला म्हणजे रिस्पॉन्स, एक प्रकारे इंजुरीच्या ठिकाणी असलेला रिस्पॉन्स, त्याला स्किन ओपन झालेली आहे. तर इंजुरी झाल्यानंतर जो रिस्पॉन्स आहे त्या इन्फ्लामेटरी ऍक्शन मध्ये एक ऍक्शन ही आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ द थ्रोम्बोकायनेज. ठीक आहे. आता हा जो थ्रोम्बोकायनेज आहे ना, हा थ्रोम्बोकायनेज खरं तर फॉर्म होतो बाय टू प्रोटीन्स. ते जे दोन प्रोटीन आहेत थ्रोम्बोप्लास्टिन, एक्झो आणि एंडो. ऍक्च्युली ते जे प्रोटीन आहे ते अँटी हिपॅरिन म्हणूनही काम करतात. दॅट विल बी वर्क ॲज अन अँटी हिपॅरिन. म्हणजे हिपॅरिन जो आहे ना, बाहेर पडल्यानंतर हिपॅरिनचं वर्क बंद होतो. जसं आतमध्ये हिपॅरिन काय करतो, क्लॉटिंग प्रिव्हेंट करतो, बाहेर पडल्यानंतर तो प्रिव्हेंट करू शकतो, कारण त्याला काय केलेलं आहे, त्याची ऍक्टिव्हिटी थांबवली गेलेली आहे. ठीक आहे. तर हे थ्रोम्बोसाइटचं महत्त्वाचं फंक्शनिंग आहे. त्याचबरोबर ब्लडशी रिलेटेड सगळे सेल्स आपण पूर्ण केले. आपण एंड ब्लड क्लॉटिंग वरती आलो होतो. मी तो पॉईंट घेऊन टाकतो. ब्लड क्लॉटिंग. आता ब्लड क्लॉटिंग काय प्रकार आहे तुम्हाला माहित आहे. इंजुरी झाली, ब्लड बाहेर पडतंय आणि बाहेर पडताना ब्लड थांबलं, 1-2 मिनिटापर्यंत ब्लड बाहेर पडतो, नंतर आपण थांबतो म्हणजे काय झालं, ऍक्च्युली तिथे काय झालं, क्लॉट झालं किंवा क्लॉटिंग झालं. क्लॉटिंग 2 प्रकारचे असतात. मी तुम्हाला सांगतो आता. क्लॉट्स आर 2. एक क्लॉट असतो दॅट इज ॲन थ्रॉम्बस. एक जो क्लॉट आहे तर एक क्लॉट असतो दॅट इज ॲन थ्रॉम्बस. दुसरं क्लॉट आहे ॲम्बुलस. एक क्लॉट आहे दॅट इज ॲन थ्रॉम्बस आणि दुसरं आहे ॲम्बुलस. थ्रॉम्बस क्लॉट जो असतो जागेवरती फॉर्म होतो. दिस इज अ ब्लड वेसल. इथे क्लॉट झालाय,
इथे हा क्लॉट झाला, छोटा झाला समजा, इथे हा क्लॉट झाला, हा जागेवरती, ठीक आहे. हा नंतर वाढतो, बिग अँड बिगर इन साइज, इन्क्रीज होतो, ठीक आहे. तर दॅट क्लॉट इज अँड थ्रॉम्बस क्लॉट. अशा प्रकारच्या क्लॉटला आपण काय म्हणतो, थ्रॉम्बस क्लॉट. म्हणजे जागेवरतीच फॉर्म होणे आणि जागेवरतीच वाढणे, तर आपण म्हणतो स्टॅटिक नेचर. इट हॅविंग स्टॅटिक नेचर, ठीक आहे. आणि इट ग्रोज बिग अँड बिगर, वाढत जातो. आंबोलस क्लॉट तसं नाहीये, मुव्हेबल आहे, एका ठिकाणी फॉर्म होतो आणि काय होतो, तो मूव्ह होतो. इट इज अ थ्रॉम्बस, इट इज अ थ्रॉम्बस, मूव्ह होतो. आता एक ध्यानात ठेवा, जो जागेवरती वाढत जातो तो जास्त हार्मफुल नाहीये, जो मूव्ह होतो तो जास्त हार्मफुल. तुम्ही नावं महत्वाचे आहे एसआयटीच्या दृष्टीने, नीटच्या दृष्टीने. हा जास्त हानिकारक नाहीये, जास्त हानिकारक कोण आहे, हा, कारण हा मूव्ह होतो, ठीक आहे. पण थ्रॉम्बस क्लॉट काही प्रमाणामध्ये आहे, कारण इफ formed in coronary artery, we called it coronary thrombus. याला काय म्हणतो आपण, we called it coronary thrombus. It leads to the condition, काय होऊ शकतं, leads to the condition heart attack. त्यामुळे काय होऊ शकतो, हार्ट अटॅक. इफ, सेकंड थिंग, इफ फॉर्म इन ब्रेन, ब्रेन मध्ये फॉर्म झालं, वी कॉल इट सिफॅलिक थ्रॉम्बस. आपण याला काय म्हणतो, सिफॅलिक थ्रॉम्बस म्हणतो. सिफॅलिक थ्रॉम्बस जर झालं तर कॅन बी लीड्स टू दी पॅरालिसिस. त्याच्यावर काय होऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणजे हानिकारक आहे परंतु जागेवरती आहे. आंबुलन्स का होतो, मुव्हेबल आहे, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतो, ठीक आहे. तर ब्लड क्लॉटिंग मध्ये हे दोन प्रकारचे क्लॉट असतात, ठीक आहे. हाऊ क्लॉटिंग ऑफर्स, क्लॉटिंग कसं होतं, आपण क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असलेले काही फॅक्टर्स, जसं फॅक्टर भरपूर आहेत, फॅक्टर्स भरपूर आहेत. आपण स्पेसिफिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मी त्या सगळे फॅक्टर्स तुम्हाला नावं देईल, त्यांचं फंक्शन तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. ॲक्च्युअल जे रोल आहे ब्लड क्लॉटिंग, ॲक्च्युअली ब्लड क्लॉटिंगचं जे कन्सेप्ट आहे तर ते फक्त प्रोसेसच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते प्रोसेस कशी आहे. प्रोसेस सिम्पली फर्स्ट तुम्हाला इंजुरी झाली, इंजुरीमुळे काय होईल, एक्टो थ्रोम्बोप्लास्टिन आणि एंडो थ्रोम्बोप्लास्टिन फॉर्म होईल बिकॉज ऑफ इंजुरी. इन्फ्लामेटरी ॲक्शन आहेच इथे, परंतु हे जे थ्रोम्बोप्लास्टिन आहेत त्यापैकी हे जे आहे दोन्ही पण ते काय होतील, हे अँटी हिपॅरिन म्हणून काम करते. They will work as an anti-heparin. इंजुरी झाल्यानंतर हे घडलं, ठीक आहे. या व्यतिरिक्त it is formation of thrombokinase enzyme आहे. There is formation of thrombokinase by thrombocytes. खूप महत्वाचं आहे. हे जे ब्लेडर्स पेशंट असतात ना, आपण त्यांना नाव देतो हिमोफिलिया, हिमोफिलिक पेशंट. इंजुरी झाली, ब्लड बाहेर पडायला लागलं तर थांबतच नाही, दॅट इज हिमोफिलिक पेशंट. वाय, प्लेटलेट कमी आहे. प्लेटलेट कमी असल्यानं प्लेटलेटचा इम्पॅक्ट काय आहे, प्लेटलेट कमी असल्यानं थ्रोम्बोकायनेस फॉर्म होत नाही, ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम होतच नाही. म्हणून काय असतं, अशा पेशंटला लगेच काय करावं लागतं, बाहेरून प्लेटलेट द्यावे लागतात ब्लड ट्रान्समिशन करून, ठीक आहे. तर इथे ही महत्त्वाची भूमिका बजावतो थ्रोम्बोसाइट्स.
पहिल्याच मेकॅनिझममध्ये फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बोकायनेस. आता सेकंड स्टेपमध्ये काय होतं, तर फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये काय होईल, दिस थ्रोम्बोकायनेस विल बी ऍक्ट ऑन प्रोथ्रोम्बिन प्लाझ्मा प्रोटीन आहे. ठीक आहे, प्रोथ्रोम्बिन इट इज इनएक्टिव्ह प्रोटीन. या प्रोथ्रोम्बिनवरती कोण ऍक्ट होईल, थ्रोम्बोकायनेस विल बी ऍक्ट converts it into thrombin. कशामध्ये कन्वर्ट झालं, थ्रोम्बिन मध्ये. थ्रोम्बिन हा महत्वाचा प्रोटीन आहे. आणखीन एक प्रोटीन आहे सोल्युबल फायब्रिनोजन. हे तुमच्या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतं. नेक्स्ट स्टेप मध्ये फोर्थ स्टेप कडे चाललोय. फोर्थ स्टेप, this thrombin will be act on soluble fibrinogen. हा soluble होता, यावरती ऍक्ट होईल fibrinogen converts to be fibrin. This is insoluble. आणि धाग्यासारखे स्ट्रक्चर तयार करतो, thread like structures. That thread like structure build a reticular network or they build a network on the injury. See, इथे इंजुरी झाली, ब्लड इथून फ्लो होत होता, इंजर्ड एरिया, काय होतं, ब्लड इथून फ्लो होतो. फायब्रिन जेव्हा फॉर्म होतो ना, तो काय करतो, इथे मेश सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतो. हे मेश सारखं स्ट्रक्चर. आता ह्या मेश मध्ये होतं काय, पुढे फायब्रिन फॉर्म मेश एक जाळी तयार करेल. ठीक आहे, आता इथं ह्या फायब्रिनला थ्रोम्बिन बरोबर काम करण्यासाठी कॅल्शियम पण युजफुल आहे. ठीक आहे, कारण फायब्रिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, हार्ड मटेरियल असतं, कॅल्शियम गरजेचं आहे. इव्हन ते थ्रोम्बोप्लास्टिन करून थ्रोम्बोप्लास्टिनच्या सहाय्याने थ्रोम्बोकायनेस तयार करायचं ना, तिथे सुद्धा कॅल्शियमची गरज आहे. ठीक आहे, तर इथं मेश टाईप स्ट्रक्चर तयार करतो. तर इन दॅट मेश दी डेब्रीज काय होतं, म्हणजे फायब्रिन प्लस डेब्रीज, इंजुरी झाली ना, मार लागले, तिथे सेल्स डेड झाले, डेब्रीज. हे डेड सेल्स, इवन डेड आरबीसीज, हे सगळे एकत्र एका याच्यामध्ये. आता हा जो एरिया आहे इथे, ह्या मेशमध्ये काय होतं, हे डेब्रीज आणि त्या मेशमध्ये अडकून पडतात. पूर्ण पार्ट हा काय होतो, पॅक्ड. पूर्ण पार्ट पॅक्ड, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लॉट. ब्लड बाहेर फ्लो होणं काय थांबलं, म्हणजे फ्लो ऑफ ब्लड स्टॉप. हे मेकॅनिझम होतं हार्डली 1 to 3 मिनिट्स मध्ये. म्हणून पहा, इंजुरी नंतर हा मेकॅनिझम किती वेळात होतो, 1 to 3 मिनिट्स मध्ये. मग इंजुरी नंतर ब्लडिंग 1 ते 3 मिनिटापर्यंत आहे, आणि क्लॉटिंग डिपेंड ऑन द पर्सन. हे सगळे प्रोसेस होण्यासाठी डिपेंड करतं पर्सन. 2 to 8 मिनिट्स फॉर द क्लॉटिंग रिक्वायरमेंट टाइम आहे. हे 3 स्टेप्स मध्ये. पहिलं इंजुरी नंतर थ्रोम्बोकायनेस सेकंड स्टेपमध्ये ऍक्ट ऑन प्रोथ्रोम्बिन, कन्वर्ट इनटू ऍक्टिव्ह थ्रोम्बिन. थ्रोम्बिन ऍक्ट ऑन सोल्युबल फायब्रिनोजन, कन्वर्ट इनटू इनसोल्युबल फायब्रिन. कॅल्शियम बरोबर असल्या कारणाने हार्ड होतं, थ्रेड लाईक आहे. थ्रेड लाईक मटेरियल फोर्थ मध्ये मेश लाईक नेटवर्क फॉर्म करतं. इन दॅट मेश म्हणजे तो फायब्रिन प्लस डेब्रीज, डेड आरबीसीज एकत्र क्लॉट तयार करतात. ब्लड फ्लो काय करतो, काय होतो, थांबवलं जातं, स्टॉप केला जातो. दॅट इज वी सिम्पली कॉल दी क्लॉटिंग प्रोसेस. ठीक आहे, या व्यतिरिक्त खूप सारे अदर फॅक्टर्स जे आहेत ते युजफुल आहेत किंवा वापरले जातात. ते फॅक्टर्स सध्या आपल्याला पाहण्याची गरज होतं नाही, ते मी तुम्हाला उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळे फॅक्टर्स जे आहेत ते तुमच्यासमोर टाकून देईल. हे तुम्ही समजून घ्या. फॅक्टर सगळे फॅक्टर कोणत्या प्रकारे फंक्शनिंग करतात, हे फंक्शनिंग तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. इजंट इट? तुम्हाला समजलं असेल पूर्णपणे, आय थिंक सो.
ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द ब्लड. ब्लडशी रिलेटेड एक शेवटचा पॉईंट बाकी आहे. शेवटचा पॉईंट दॅट इज ब्लड ग्रुप. मी स्पीडमध्ये घेतो कारण सोपं टॉपिक आहे. ब्लड ग्रुपमध्ये तुम्हाला माहीत असलेले ब्लड ग्रुप कोणते रिमाइंड करा. ए बी ए बी ओ 4 आहेत. यापैकी ए बी आणि ओ हे 3 ब्लड ग्रुप डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर. ध्यानात राहील. ए बी ओ 3 ब्लड ग्रुप डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर. एक राहिलं ए बी, हे लँडस्टेनर नाही. तर दिस A and B blood group is discovered by De Castello and Sturley. या दोघांनी काय केलं, ए बी ब्लड ग्रुप शोधून काढला. आता प्रश्न तुमच्या डोक्यात हे आला असेल की हे झालं ए बी ओ ए बी, ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह हा प्रकार काय आहे, तर पॉझिटिव्ह हा प्रकार एक सेपरेट अँटीजन आहे. यांच्या व्यतिरिक्त एक सेपरेट अँटीजन आहे. काहींमध्ये प्रेझेंट असतो, काहींमध्ये ॲब्सेंट असतो. मग तो जो अँटीजन आहे वी कॉल्ड हे RH अँटीजन. एक सेपरेट अँटीजन आहे RH अँटीजन. आणि हे RH अँटीजन जो आहे तो लँडस्टेनर अँड गेला ह्या दोघांनी शोधून काढलं होतं. इन रिसस मंकी. आपल्याशी मिळता जुळता प्राणी आहे रिसस. आणि रिससच्या आर वरून RH फॅक्टर अस्तित्वात आला. ते त्यावेळेस रिससमध्ये आलं. त्याच्याशी रिलेटेड जितके ऑर्गॅनिझम प्रत्येकामध्ये हे प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग जर समजा प्रेझेंट असेल म्हणजे दिस अँटीजन, या अँटीजनला अँटीजन डी ही म्हटलं जातं. कारण ए बी ओ ए बी त्यानंतर डी घेतले. अँटीजन डी हा जो आहे तर याला नाव दिलं जातं RH अँटीजनला अँटीजन डी पण म्हटलं जातं. मग इफ प्रेझेंट, जर प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह. आपण म्हणतो ए RH पॉझिटिव्ह, बी RH पॉझिटिव्ह, RH प्रेझेंट नाही पॉझिटिव्ह. जर ॲब्सेंट असेल तर आपण त्याला म्हणतो निगेटिव्ह. जर ॲब्सेंट असेल तर निगेटिव्ह. तुम्हाला RH कळलं असेल काय प्रकार आहे. मी ॲक्च्युली डिस्कवरी सांगत होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगून टाकलं. आता हे ब्लड ग्रुप कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये फॉर्म झाले आहेत. ठीक आहे. मग याच्याशी रिस्पॉन्सिबल जे थिंग आहेत ना, हे रिस्पॉन्सिबल थिंग ग्लायकोप्रोटीन्स, 2 ग्लायकोप्रोटीन्स आहेत. अँटीजन अँटीबॉडी हे 2 ग्लायकोप्रोटीन्स आहेत. यापैकी अँटीजन हा ग्लुटिनिन म्हणून काम करतो. ठीक आहे. आणि दुसरं आहे अँटीबॉडी अग्लुटिनोजन म्हणून काम करतो. दोघं एकत्र जर आले तर रिॲक्शन होते. रिॲक्शन जर झालं तर बॉडीमध्ये अग्लुटिनेशन होते. सिम्पली अग्लुटिनेशन होणे म्हणजे क्लॉटिंग सारखं स्ट्रक्चरमध्ये तयार होणे. पॉसिबिलिटी आहे आरबीसीज बस्ट होऊ शकतात. आरबीसीज बस्ट आपण त्याला एरिथ्रोब्लास्टोसिस म्हणतो. आरबीसीज बस्ट होऊ शकतात. कशामुळे, फक्त हे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्ट झाल्या कारणाने. मग अँटीजन तेच अँटीजन नव्हे जे प्रोटीन बाहेरून कोणते इन्फेक्शियस एजंट किंवा फॉरेन एजंट आपल्या बॉडीवर अटॅक करतोय आणि मग तो अटॅक करणारा जो एजंट आहे तो अँटीजन असेल. येस, दॅट आर द अँटीजन. पण त्या व्यतिरिक्त आपल्या बॉडीमध्येही नॅचरली काही अँटीजन प्रेझेंट असतात. मग हे जे अँटीजन आहेत हे जर तुमच्या ब्लड सेल्स बरोबर असतील तर ते ब्लड ग्रुपिंग फाइंड आउट करण्यासाठी किंवा ब्लड ग्रुपिंग तयार करण्यासाठी गरजेचे असतात. मग ब्लड ग्रुप हे अँटीजन आणि अँटीबॉडीच्या बेसिसवर कशा पद्धतीने तयार होतात ते आपण पाहूया. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता आधी तुम्हाला हे क्लिअर करतो. अँटीजन they are present on surface
ऑफ आरबीसीस. अँटीजन जे आहेत ते आरबीसीच्या सरफेसवरती असतात आणि अँटीबॉडी दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. अँटीजन आरबीसीच्या सरफेसवरती असतं, अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतं. आणि ब्लड ग्रुपिंगसाठी विरुद्ध असणं गरजेचं दोन्ही एकसारखे असेल तर रिॲक्ट होते. मी तुम्हाला सांगितलं काय होतं, एकसारखे असेल ना, समजा ए अँटीजन आहे तर एच अँटीबॉडी जर प्लाझ्मामध्ये असेल दोन्ही रिॲक्ट होते. ब्लड ग्रुप फॉर्म होत असताना हे दोन्ही विरुद्ध असतात. कसं ते आपण पाहूया. एक पॉईंट ब्लड ग्रुपचं, हे ब्लड ग्रुप तयार होण्यासाठी काय होतं, आरबीसीच्या सरफेसवरती असलेलं अँटीजन आणि प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असलेलं अँटीबॉडी. इफ ए ब्लड ग्रुप जर असेल तर हे कसं, इट मीन्स दॅट ऑन सरफेस ऑफ आरबीसी देर इज प्रेझेन्स ऑफ ए अँटीजन. ए अँटीजन आरबीसी सरफेस होता आणि म्हणून ब्लड ग्रुप ए आहे. प्लाझ्मामध्ये त्यावेळेस काय असेल, देर इज प्रेझेन्स ऑफ बी अँटीबॉडी. दुसरं ब्लड ग्रुप बी असेल तर त्याच आरबीसीच्या सरफेसवरती काय असेल, ए अँटीजन असेल. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध बी अँटीजन असेल तर तुम्हाला रिमाइंड होत असेल. तर प्लाझ्मामध्ये काय असेल, ए अँटीबॉडी असेल. ओ अँटीजनच्या बेसिसवरती ब्लड ग्रुप आहे. ओ साठी कोणत्याही प्रकारचा अँटीजन नसतो. देर इज ॲब्सेन्स ऑफ अँटीजन सरफेस ऑफ आरबीसीस. आणि प्लाझ्मा मध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ बोथ ए अँड बी अँटीबॉडी. तेव्हा दोन्ही ए आणि बी अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असेल आणि आरबीसी सरफेसवरती एकही अँटीजन असेल तर समजायचं इट इज ए ओ ब्लड ग्रुप. आणि शेवटी ए बी ब्लड ग्रुप क्लिअर झाला असेल. आरबीसीच्या सरफेसवरती काय आहे, ए आणि बी दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहे आणि प्लाझ्मामध्ये दोन्ही अँटीबॉडी ॲब्सेंट असेल, यूज टू दी ब्लड ग्रुप ए बी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे तुम्हाला सांगितलं. आता ध्यानात ठेवा, हे मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं, अँटीजन अँटीबॉडी एकसारखी असेल तर रिॲक्ट होते. रिॲक्ट झाले तर काय होईल, अग्लुटिनेशन होईल, क्लॉटिंग होईल इंटरनली, विल बी लीड्स टू दी बर्स्टिंग ऑफ आरबीसीस. ठीक आहे, त्याच्यामुळे नॅचरली हे प्रिव्हेंट केलं जातं, दिलं जात नाही. मग ट्रान्सफर करत असताना, ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना कोणाचं ब्लड कोणाला दिलं जाईल हे पण विचार करायला गरजेचं. क्लिअर झालं. आता मग काय होईल, जर ब्लड ग्रुप ए असेल, आता ब्लड ट्रान्सफरकडे जाऊ आपण. ए हा ब्लड ग्रुप ट्रान्सफ्युजन, ए हा ब्लड कोणाला दिला जाईल, एलाच दिला जाईल. ठीक आहे, दुसरं ए बीला पण दिला जाईल. त्याचं कारण असं आहे, अँटीबॉडीज नाही आहे, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊ शकत नाही. ठीक आहे, बी हा काय होईल, बीला जर दिलं जाईल या व्यतिरिक्त ए आणि बीला पण दिलं जाईल, कारण ए आणि बी मध्ये अँटीबॉडी नाही, रिॲक्शन होणार नाही. ठीक आहे, ओ याच्यामध्ये अँटीजन नाही, अँटीजन असल्या कारणानं प्रॉब्लेमच नाही आहे. अँटीजन जो असेल तोच अँटीबॉडी असणं गरजेचं आहे, किंवा जे अँटीबॉडी असेल तेच अँटीजन असणं गरजेचं आहे अग्लुटिनेशनसाठी. ठीक आहे ना, इथे तसं काही नाही आहे. मग म्हणून एला पण ब्लड ग्रुप बी, बीला पण बी, ओलाही देतोच आणि ए बीलाही देईल. हेन्स ओ इज ए युनिव्हर्सल डोनर. म्हणून आपण याला काय म्हणतो, युनिव्हर्सल डोनर म्हणतो. ए बी पहा, ए बी स्वतः अँटीजन आहेत, याचा अर्थ एला देणार. हा एला देईल का, अँटीबॉडी ए बी मध्ये नाही, ए बी मध्ये अँटीबॉडी नाही. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ नाही. मग ए बी हा फक्त ब्लड ग्रुप देईल, ए बीलाच देईल. कारण जर यानं एला दिलं तर बी अँटीबॉडी प्रेझेंट आहे ना, ती बी अँटीबॉडी ह्या बी बरोबर काय करेल, रिॲक्ट होईल. एला देता येणार नाही, बीला दिलं तर ए अँटीबॉडी प्रेझेंट, ती रिॲक्ट होईल, बीला पण देता येणार नाही.
जर समजा ओला दिलं दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहे, सॉरी दोन्ही अँटीबॉडी प्रेझेंट, दोन्ही ऍक्ट होते, म्हणजे हा फक्त कोणाला देऊ शकतो, AB ला देऊ शकतो. पण तुम्ही इथं पहा, यानं A कडूनही घेतलंय, AB आलं, B कडूनही घेतलं, O कडून पण घेतलं, हेन्स आणि स्वतः AB कडून पण घेतलं, काय झालं, इट इज अन युनिव्हर्सल ऍक्सेप्टर. ब्लड ग्रुप तुम्हाला समजलेलं असेल. आता ब्लड ग्रुपशी रिलेटेड एक महत्त्वाचं फॅक्ट सांगतो आणि हा लेक्चर संपवतो. आता ते महत्त्वाचं फॅक्ट काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, RH फॅक्टर मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता RH फॅक्टर प्रेझेंट म्हणजे RH अँटीजन प्रेझेंट असेल तर याचा अर्थ पॉझिटिव्ह, ॲब्सेंट असेल तर निगेटिव्ह. अँटीबॉडी अशा प्रकारच्या प्रेझेंट नसतात, त्याच्याशी रिलेटेड अँटीबॉडी प्रेझेंट नसतात, पण हा तयार होऊ शकतात, ध्यानात ठेवा. आता सिम्पली मी तुम्हाला एक कन्सेप्ट तुमच्या समोर देतो. RH पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्हला ब्लड देऊ शकतो, ब्लड ट्रान्सफ्युजन, पण फक्त फर्स्ट इज सक्सेसफुल. पहिल्या वेळेस देत असं तर सक्सेसफुल. याचं कारण काय की RH निगेटिव्ह मध्ये कोणत्याही प्रकारची अँटीबॉडी किंवा अँटीजन RH पॉझिटिव्हशी रिलेटेड काही नाही, तो ऍक्सेप्ट करू शकतो. सेकंड टाइम RH पॉझिटिव्ह इकडे आल्या कारणानं अँटीजन आलाय, बॉडी स्वतःहून अँटीबॉडी तयार करते. नियम आहे सृष्टीचा, बॉडीचा. इम्युनिटी जेव्हा फॉरेन एजंट बॉडीमध्ये येतो त्याच्या व्हर्सेस अँटीबॉडी तयार केले जातात. RH पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पर्सन आहे ना, RH पॉझिटिव्ह जर निगेटिव्ह मध्ये गेला तर काय होईल, निगेटिव्ह पर्सन मध्ये ते अँटीजन आधी नव्हते म्हणून त्याच्या व्हर्सेस मध्ये काय केलं जाईल, अँटीबॉडी तयार करते. मग सेकंड ट्रान्सफ्युजन जो आहे, ऑलरेडी देर इज अँटीबॉडी आर फॉर्म्ड, समज असेल काय होईल, दॅट अँटीबॉडी विल रिॲक्ट विथ दी RH पॉझिटिव्ह. ठीक आहे, जर ते अँटीबॉडी RH पॉझिटिव्ह बरोबर रिॲक्ट झाली, इथं सेकंड टाइम अँटीबॉडी फॉर्म झालेले आहेत, मग काय होईल, RH पॉझिटिव्ह अँटीजन आहे, देयर विल बी रिॲक्शन बिटवीन दी RH पॉझिटिव्ह अँड अँटीबॉडी. दोघांमध्ये काय रिॲक्शन झाली, अग्लुटिनेशन झालं. The agglutination leads to the erythroblastosis. RBCs burst होते, erythroblastosis ही कंडिशन होती. हेच तुम्हाला पाहायला भेटतं मॅरेज बिटवीन टू पर्सन, ज्यामध्ये मेल पॉझिटिव्ह आणि फिमेल निगेटिव्ह आहे. मेल पॉझिटिव्ह आहे आणि फिमेल निगेटिव्ह म्हणून पहा सांगितलं जातं की आधी ब्लड टेस्ट करून घ्या. निगेटिव्ह बरोबर मॅरेज झालं पाहिजे आणि पॉझिटिव्ह बरोबरच मॅरेज व्हायला पाहिजे, म्हणून ब्लड टेस्ट करून घेतलं जातं. जर समजा मेल काय आहे, RH पॉझिटिव्ह आहे आणि फिमेल RH निगेटिव्ह आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर फर्स्ट प्रेग्नन्सी सक्सेसफुल, कारण तोपर्यंत निगेटिव्ह लेडीजमध्ये वुमनमध्ये या प्रकारची अँटीबॉडी नाही, म्हणून पहिलं सक्सेसफुल. पण ड्युरिंग डिलिव्हरी देर इज कॉन्टॅक्ट ऑफ बोथ ब्लड, दोन्ही ब्लडचं कॉन्टॅक्ट होतं, समजतंय. ड्युरिंग डिलिव्हरी देर इज कॉन्टॅक्ट बिटवीन बोथ ब्लड. जर दोन्ही ब्लडचं कॉन्टॅक्ट आलं तर अँटीजन मिक्स विथ दी ब्लड ऑफ फिमेल. मेलचे पॉझिटिव्ह अँटीजन काय होईल, मेल डॉमिनंट आहे, जीन रिस्पॉन्सिबल आहे, आणि मेलचं क्रोमोझोम एंटर झालेलं आहे फिमेलमध्ये, फिटसमध्ये याचा अर्थ हे अँटीजन 100% प्रेझेंट असणार आहे. फिटसमध्ये हे अँटीजन 100% प्रेझेंट आहे. ड्युरिंग डिलिव्हरी फिटसचं ब्लड कोणाबरोबर मिक्स झालंय, वुमन बरोबर, म्हणजे मदर बरोबर मिक्स झालंय, म्हणजेच मदरमध्ये अँटीबॉडी तयार झाले.
आता जर मदरमध्ये अँटीबॉडी तयार झाले तर काय होईल, सेकंड प्रेग्नन्सी. खूप वेळेस ऐकलेला असेल, पहिलं अपत्य सक्सेसफुली झाले, पुढचे सगळे अपत्य जन्मा वेळेस किंवा जन्मानंतर लगेचच डेड झाले. ड्युरिंग डिलिव्हरी अँड इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी दी fetus will be die. Why? Because second pregnancy it is fail. Why? Because मग तो जो डिसीज आहे एरिथ्रो, मी तुम्हाला आधी प्रोसेस सांगितली, एरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. हा फिटस याच्यामध्ये आरबीसी बस्ट होतात आणि फिटस विल बी डाय. तो फिटस काय होतो, डेड होतो. दिस इज द कंडिशन. That is marriage between RH positive male and RH negative female. हा पण हे उलट असेल तर there is not a successful condition because निगेटिव्ह आहे, अँटीजनचा संबंधच नाही, अँटीबॉडी तयार होण्याचा संबंध नाही. पण कोणामध्ये पाहिजे, हे उलट पाहिजे, हे निगेटिव्ह मेलमध्ये पाहिजे आणि पॉझिटिव्ह फिमेलमध्ये पाहिजे. Isn't it? This is all about the complete blood. आता ब्लड हे जे आहे, आपण कंपोजिशन, ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लड क्लॉटिंग आणि शेवटी ब्लड प्रोटीन, हे तीनही आपण रिलेटेड कन्सेप्ट किंवा टर्मिनॉलॉजीज पूर्ण केले. याच पद्धतीने ह्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचा असलेला पार्ट ब्लड आपण इथे पूर्ण केलेला आहे. समजलं असल्यास, डाऊट असेल तर मला तुम्ही बिनधास्त पर्सनल व्हॉट्सॲपवरती किंवा आपल्या ग्रुपवरती किंवा गुगल क्लासरूमवरती टाकू शकता. ठीक आहे. Thank you very much.